संग्राम जगतापांच्या विषयामध्ये कळतंय की टाळी एका हाताने वाजत नाहीये। खोड काढणारे हेही तितकेच आणि खोडीला उत्तर देणारे तेही तितकेच। ऐकायला मिळालंय की नगर शहरातील सर्जेपुरामध्ये हिरवे झेंडे लावलेत आणि त्यावरती अहमदनगर लिहिलंय। आजही नगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये राहणारा मुस्लिम समाज अहिल्यानगर नामांतर झालेलं असताना सुद्धा अजूनही अहमदनगरच म्हणतात। ही कट्टरता नाही का? हा पहिला प्रश्न जो संग्राम जगतापांकडून उभा केला गेला होता। आजही अबू आझमी सारखा राहिलेला आमदार म्हणतो की वारीमुळे गर्दी होती आणि त्याची तुलना नमाज पठणासोबत केली जाते। ही छेड काढणं किंवा डिवसणंच नाही का? आजही अबू आझमी सारखा माजी राहिलेला आमदार म्हणतो की औरंगजेबाच्या काळामध्ये सोने का चिडियाघर भारताला म्हटलं जात होतं। औरंगजेबाची जेवढा काही पुळका अबू आझमीला येतोय असं आणखी किती जणांना येतोय? हा संग्राम जगतापांनी उभा केलेला होता दुसरा प्रश्न। आणि एकंदरीत जर सगळेच वादग्रस्त भाषणं जर बघितली तर मुस्लिम समाजामध्ये सुद्धा एका टोकाची भूमिका घेतली गेली आहे हे दिसून येते। त्यासाठी हा व्हिडिओ एक सॅम्पल म्हणून पहा। की संग्राम जगताप भुकत आहे, पण जे निलेश लंके आहेत, जे मुसलमानांची भीक घेऊन निवडून आलेले आहेत, ते ठोक कशासाठी बसले आहेत? या ताईंनी संग्राम जगतापांना जे सुनवायचं ते तर सुनावलं, पण पुढे जाऊन त्यांनी हेही म्हटलं की निलेश लंके ज्यांनी आमची मतं घेतली ते कुठे आहेत? ते का बोलत नाहीयेत? आणि आपणही याआधी एक विषय केला होता की नगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके असल्या कारणानं मुस्लिम समाज हा निलेश लंकेंचा मतदार बनला। त्याचे एक उदाहरण म्हणून दिसून आलं की अफजल शेख यांच्या घरी शरद पवारांनी जाणं, त्यांना घेऊन जाणारे निलेश लंके होते। ते निलेश लंके सध्याच्या या मुद्द्यामध्ये कुठेच नाहीयेत आणि त्यामुळे मुस्लिम समाजाला हा प्रश्न पडलाय की ज्या लोकांना किंवा ज्या नेत्यांना आम्ही निवडून दिलंय, ज्या व्यक्तीला आम्ही खासदार केलंय, ती व्यक्ती आमची मतं घेऊन आमच्या बाजूने का बोलत नाहीये? आता राहिला विषय संग्राम जगताप यांचा, तर संग्राम जगताप यांच्या बाबत स्टँड घेण्यासाठी उभा महाराष्ट्रातील हिंदू समाज उभा राहिला। आणि सध्याच्या घडीला संग्राम जगताप यांनी केलेलं विधान आणि त्यांच्याच पक्षातील एक आमदार त्यांचा राजीनामा मागतायत आणि त्यावरून जे घमासान सुरू झालंय, त्यानंतर प्रश्न असा तयार होतो की कोणत्या अँगलने संग्राम जगताप यांचा राजीनामा मागितला जातो? अजित पवार जो पक्ष स्वतःला सेक्युलर पक्ष म्हणत होता, तो पक्ष सध्याच्या घडीला भाजपा सोबत सत्तेत आहे आणि भाजपा हा वारंवार दावा करतो की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी। तर कट्टर हिंदुत्ववादी पक्षासोबत अजित पवार काय करतायत असा प्रश्न तयार होतोय जर त्यांनी संग्राम जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेला विरोध केला तर। संग्राम जगताप कट्टर हिंदुत्ववादी भूमिका जर घेतायत तर त्या भूमिकेला अजित पवारांचा विरोध का असा प्रश्न उभा करण्यासाठी भाजपा आणि भाजपला मानणाऱ्या लोकांना आणि हिंदुत्ववादी लोकांना हा प्रश्न करण्याचा अधिकार आहेच आहे। त्यामुळे एकट्या संग्राम जगतापांना जर अजित पवार गटामध्ये डिवसण्याचा प्रयत्न होत असेल किंवा त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे जर प्रश्न तयार केले जाणार असतील तर मग प्रश्न अजित पवारांवर सुद्धा उपस्थित होणार म्हणजे होणारच। दुसरीकडे विषय राहतो जिल्ह्याचा, तर जे कट्टर हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा महाराज आहेत, जसं संग्राम बापू, सागर बेग यांची जी नावं समोर येतात, ही लोक संग्राम जगतापांसोबत उभे राहिलेत। संग्राम जगतापांच्या समर्थनार्थ निघालेला मोर्चा जर बघितला तर जसं भगवं वादळ लुटून आलं होतं। या सगळ्या लोकांच्या भावनांना धिक्कारायचं का? आणि जर विरोध संग्राम जगतापांनी केलेल्या ते एका स्टेटमेंटला आहे तर मग अबू आझमीच्या स्टेटमेंटवरती मुस्लिम समाजाचं काय म्हणणं आहे हाही प्रश्न तयार होतोच। आजही काही म्हणते, सगळे नाही, काही मुस्लिम समाज कंटकांकडून आजही टिपू सुलतानचे फोटो घेऊन मिरवले जातात। आजही काही मुस्लिम समाज कंटक म्हणतात की आहे टिपू सुलतान आमचा बाप। आजही काही मुस्लिम समाज कंटक म्हणतात की नाही म्हणणार आम्ही वंदे मातरम, नाही म्हणणार आम्ही भारत माता की जय। हे भारतामध्ये राहून घडतंय आणि त्यामुळे या प्रवृत्तीला आपला विरोध आहे असा स्टँड संग्राम जगताप यांनी घेतला।
आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता. संग्राम जगताप अजित पवार यांची भेट झाली. संग्राम जगतापांनी म्हटलं की मला जे अजित पवारांना सांगायचं होतं ते मी सांगितलं, त्यांना जे ऐकायचं होतं ते त्यांनी ऐकलं. जे संभाषण झाले ते आमच्या दोघांमध्ये झाले. यापेक्षा तिसऱ्याने कोणी अंदाज लावायची गरज नाहीये. पण जर तुम्ही महायुतीत आहात आणि महायुतीतील घटक पक्ष म्हणून अजित पवार गटे, म्हणून एकनाथ शिंदे गटे आणि भाजपा हा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष आहे, तर कट्टर हिंदुत्ववादी पक्षासोबत एक सेक्युलर पक्ष काय करतोय असा प्रश्न भाजपला विचारला जातो. आणि याआधी देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की अजितदादा आले तर इकडे त्यांनाही आम्ही कट्टर हिंदुत्ववादी करू आणि इकडे जो नेता आमदार हिंदुत्ववादी बनतोय त्याला विरोध का, असे प्रश्न आहे. म्हणजे एकंदरीत मी जे उदाहरण दिलं की सर्जेपुरामध्ये आजही काही हिरवे झेंडे लावलेत, त्यावरती अहमदनगर लिहिलेलं आहे. आजही यांची काही टोकाची भूमिका आहे. आजही हे आमदारांना मागे शिव्याच घालतायत. आणि जो वारंवार आरोप केला, म्हणजे मी टाळी एका हाताने वाजत नाही हे सांगते, म्हणजे पहिली बाजू तुम्हाला माहिती आहे, मला दुसरी बाजू तुम्हाला सांगायची म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करते की संग्राम जगतापांना जे आतापर्यंत म्हटलं जातंय की त्यांनी 2014, 2019 आणि 2024 ची निवडणूक मुस्लिमांच्या मतांवर काढली, तर हे सुद्धा काही प्रमाणावरती खोटं असल्याचं दिसून येतंय. 2014 ची 2019 ची जर मतदानाची आकडेवारी आणि त्या भागातून किती मतं पडलीत हे जर काढले, तर जे मुस्लिम पट्टे आहेत, म्हणजे थोडक्यात मुकुंदनगर असेल, कोटला असेल किंवा पंचपीर चावडी असेल, या ठिकाणचे जे आहेत ते मतं जी आहेत ती संग्राम जगतापांना फक्त 2 अंकात आहेत. काही ठिकाणी 25, काही ठिकाणी 20, काही ठिकाणी 22, काही ठिकाणी 40, काही ठिकाणी 50. यापेक्षा जास्त मतं जी आहेत ती संग्राम जगतापांना मिळाली नाही. म्हणजे जे काही आकडे आहेत ते 2 अंकी आहेत. त्यामुळे असं संग्राम जगतापांसोबत आम्ही बातचीत केली तेव्हा समजलं की हे फक्त दाखवतात की आम्ही तुमच्या सोबत आहोत, हे आपल्या सोबत कधीच नसतात. यांना निवडणुकीमध्ये काय करायचं आहे, काय नाही करायचं याचा निर्णय दिल्लीतील एका मशिदीतून होतो. तिकडून जसा आदेश येतो त्या आदेशानुसार हे काम करत असतात आणि हे कधीही कोणा एकाचे होत नाही. संग्राम जगतापांची भूमिका आहे आणि जी आम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी क्लिअर केली होती. आणि त्यामुळे जर हिंदू आणि मुस्लिम या 2 गोष्टींमुळे नगर शहरामध्ये जर आता वादविवाद सुरू झालेले आहेत, तर त्या वादविवादाला किनार ही खासदार विरुद्ध आमदार सुद्धा आहे. कारण मुस्लिम समाज जो आहे तो निलेश लंकेंचा खास आहे किंवा त्यांचा कट्टर झालेला होता इलेक्शनच्या काळात, अशा चर्चा ऐकायला मिळाल्या. आणि आता तोच समाज पुन्हा विरोधात जातोय अशाही चर्चा ऐकायला मिळतात. आता या सगळ्या गोष्टींमध्ये निलेश लंकेंची काय भूमिका असणार आहे हाही प्रश्न आहे. कारण निलेश लंके याआधी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते जेव्हा त्यांनी वक्फ दुरुस्ती कायदा आला होता, त्यावेळी त्या कायद्याला विरोध केला होता. दुरुस्ती नकोय असं निलेश लंकेंचं म्हणणं होतं आणि त्यानंतर बरेचसे मुद्दे जे होते ते त्यांनी मांडलेले होते. त्यामुळे आता हा जो संग्राम सुरू झालेला आहे, या संग्रामामध्ये संग्राम जगताप खूप पुढे निघून गेलेत आणि हे मुस्लिम समाजाच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. टॅकल होणार. इम्तियाज जलीलांनी त्यावरती स्टेटमेंट केलंय, तेही भडकाऊच वक्तव्य आहे. त्याच ठिकाणी आणखी एका व्यक्तीने स्टेटमेंट केलंय, एका महिलेने स्टेटमेंट केलंय, तेही भडकाऊ वक्तव्य आहे. म्हणजे टाळी एका हाताने सध्याच्या घडीला वाजत नाही, टाळ्या मात्र दोन्ही हाताने वाजतात. ये अहमदनगर का पोट्टा दादा, अगर तरीका नहीं मालूम है तो मैं बताता हूं. उसको बुलाइए, उसको अपने सामने बुलाइए, उसको पलटाइए, पलटाने के बाद क्या करिए. आता आपण वेगवेगळ्या व्यक्तींच्या भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही जेव्हा मुस्लिम समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी काही भागांमध्ये गेलो होतो, तिथले लोक ऑफ कॅमेरा खरोखर सांगायला गेलं तर खूप खराब बोलत होते. आमदाराला उघड उघड विरोध आणि त्यांच्या भाषेत ते उत्तर देत होते, पण ऑन कॅमेरा ते काही बोलले नाही. आणि त्यामुळे असं दिसून येतंय की राग त्यांच्यातही तितकाच आहे, राग यांच्यातही तितकाच आहे आणि यामुळे कुठे दंगली भडकू नये हे सुद्धा एक चित्र आहे. आणि असं करणारा म्हणजे हिंदुत्ववादी संग्राम जगतापांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानंतर सगळेच हिंदू उभे राहिले, पण मुस्लिम समाजामध्ये जी काही ठराविक व्यक्तींना संग्राम जगतापांनी टार्गेट केलंय त्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे. सरसकट मुस्लिम समाजाला संग्राम जगतापांनी गृहीत धरलेलं नाही असं त्यांचं एकंदरीत म्हणणं जे होतं ते ऐकायला मिळालं. असो, या सगळ्या गोष्टींवरती
तुमचं सगळ्यांचं काय मत आहे कमेंट करा. अहिल्यानगरचं म्हणजे अहमदनगरचं अहिल्यानगर झालंय, तर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे कोणी मुस्लिम समाजातील लोक असतील ते खरंच अहिल्यानगर हे नाव मानतायत का? एकदा माहिती काढून बघा आणि मलाही त्याची सविस्तर माहिती द्या. बाकी या विषयाकडे कसे पाहता कमेंट करा. जय महाराष्ट्र.